नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये मंजू सत्याचा धडाकाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, इकडे मंजू मात्र आपलं मिशन आता पूर्णत्वाला नेताना आपल्याला पाहायला मिळते. तात्यांच्या गुन्ह्याची फाईल शोधणं, तात्या नक्की कोणत्या पोलीस ऑफिसर त्याला मदत करतोय हे सगळं शोधून मित्रांनो मंजूने काढलेलं असतं. आणि इकडे मात्र मंजूच्या हाताला मालिनीसुद्धा लागली आहे. मालिनीलासुद्धा या लोकांनी आता पळवलं आहे. आता मात्र फक्त पूर्वा आणि तात्याचं, आर्यन आणि तात्याचं नक्की नातं काय आहे, पूर्वा इथे येऊन बिनधास्त राहू कशी शकते, पूर्वाचं आणि तात्याचं नेमकं काय नातं आहे हे मात्र आता वाघमारीच्या पुढे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, सत्या, मंजू, जयड्या आणि बलमाने मिळून असा काही प्लॅन केलाय ना की त्या तात्याच्या नाकात दम करून ठेवलाय. आर्यनची तपुरती वाट लावली प्रेक्षकांनो. आता मात्र आर्यनला कसं हे पकडणारे, आर्यनला कसं जेलमध्ये टाकणारे हे सगळा धमाका आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. कारण की इकडे आर्यन पूर्वाचं फोनवरचं बोलणं कुणीतरी ऐकलंय आणि तीच खबर जयड्याला मिळाली आहे. प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे पूर्वा मात्र आता आर्यनला सांगत असते, अजिबात घरी यायचं नाहीये, मी तुला सांगते ना, फोन बंद करून गपचूप बस. इकडे तायडे, अगं काय चाललंय तुझं, तू मला का घरी यायचं येऊ देत नाहीयेस, मला यायचंय घरी, मी डायरेक्ट येऊ का तिकडे आता? हे बघ, मला तू घरी आलास तर आनंदच आहे, पण आता इतक्या दिवसानंतर मी येणार आहे तरीसुद्धा तायडी तू मला नको म्हणते. पूर्वा म्हणते, तुला अक्कल नाही आहे का आर्यन? अरे डॅडी साहेबांनी त्या मंजूला घरी आणून ठेवलं आहे ना, भलेही तिला दिसत नसलं पण तिने आपला आवाज वगैरे जर ऐकला तर मात्र आपलं काही खरं नाही आहे, मग मला आता घरी जावंच लागणार आहे. पूर्वा म्हणते, वेडा आहेस का तू, तुला इतकं समजावून सांगते मी, तुला काहीच ऐकायचं नाही आहे का? अजिबात घराकडे जायचं नाही आहे. आणि हा तात्या साहेबांचा, डॅडी साहेबांचा हुकूम आहे, हे लक्षात ठेव तू. आता तुला मी सांगते ना, ऐक माझं गपचूप. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मंजू जर घरामध्ये असेल, मंजूचं तर माझं खूप प्रेम आहे मंजूवर, मंजू डार्लिंग माझी आहे, मला तिला भेटायचं आहे, मग मला घरी जावंच लागेल. पूर्वा इतकी आर्यनवर चिडते ना, चिडचिड करते. आर्यन, तू ना एक नंबरचा मूर्ख माणूस आहेस आणि तुझ्यासारखेच आजकाल डॅडी साहेबही वागतात. तुमच्या दोघांना आता चांगले संकट येतील तेव्हा कळेल, मी अजिबात वाचवणार नाही आहे बरं का. इकडे मात्र तात्यासाहेब तुझ्यावर इतका राग करतील ना, मग तुझं तू बघ. इकडे आर्यन मात्र हसतो, तात्या डॅडी साहेबांचा रागाला मी जातो की ग सामोरं तायडे, काय करणार आहेत ते मला. इकडे मात्र आर्यन नुसती टिंगल करत असतो. पूर्वाला मात्र खूप राग येतं. पूर्वाला वाटतं, या मूर्खाला मी असं कसं समजावून सांगू, कसं याला सांगू की आर्यन ऐकायलाच तयार नाही आहे. काही झालं तरी तो उलट पूर्वालाच भांडतोय. इतक्या दिवसात मी तुला फोन केला आहे आणि तू म्हणायला पाहिजे घरी ये आर्यन, घरी ये, आणि तू त्या मंजूचं कौतुक सांगते का मला? मंजूने रस्त्यावर मला मारलं ना, किती चापकाचे फटके दिले सगळ्या गावातल्यांसमोर, आणि त्याच मंजूला आपल्या डॅडी साहेबांनी घरी आणून ठेवलं का तायडे, का? इकडे पूर्वा म्हणते, हे बघ आर्यन, तात्यासाहेबांचा काहीतरी जोरदार प्लॅन चालू आहे, तू अजिबात घरी जाऊन त्या प्लॅनचा पचका करू नको. सत्या आणि मंजूचं नातं आता तुटायला आलंय, त्यांचे डिवॉर्स पेपरसुद्धा आता तयार झालेत. आता एकदा त्या दोघांची सही झाली की मात्र त्यांचं नातं तुटलं. आर्यन इतका खुश होतो, काय सत्या मंजूचा डिवॉर्स होणार, वाव, मग तर मंजिरीला मी माझं बनवणारच आहे, मी तिच्यासोबत लग्न करणारच आहे. ताईडे, तू काही म्हणलीस तरी ही गोष्ट आता मला पक्की आहे. पूर्वा चिडते, मूर्ख आहेस का तू, मी तुला जे आता घरात घडतंय ते सांगते, तुला आता विश्वास ठेव न ठेव, तुला काय करायचं कर बाबा. पूर्वा त्याला आता चिडचिड करत असते आणि घरी मात्र अजिबात यायचं नाही म्हणून सरळ सांगते. पूर्वा आता अक्षरशः इकडे परेशान झालेली असते, तिला काहीच कळत नाही की आर्यनला कसं हँडल करायचं. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो, आर्यन जाम खुश झालेला असतो. आता सत्या मंजू दोघांचा डिवॉर्स होणार आहे. तो मोबाईलमधला मंजूचा फोटो काढत दारू पीत आता मंजूला बोलत असतो, मंजू, आता मात्र तुला माझं होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाहीये. मी डॅडी साहेबांना बरोबर आता उल्लू बनवतो आणि माझ्याच घरात तुला सून म्हणून ठेवतो. आता तर तू माझ्याच घरात आहेस, पण माझ्या बेडरूममध्ये मात्र तुला आता मी आणणार आहे. तू काय करतेस ते मला बघायचंय. तुला दिसत नाहीये म्हटल्याच्या नंतर मी तुझ्या आसपास फिरणं बसणं हे मात्र तुला आता आवडेल का? मंजूच्या फोटोला बघून इतके घाणेरडे चाळे करत असतो ना आर्यन. काही झालं तरी मंजू, आजपर्यंत आता मी तुझ्यावर इतकं प्रेम केलंय, आता मात्र मी तुझ्या जवळ येणार आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मंजूला आता दिसतंय, मंजू पाहू शकते, हे कुणालाच माहिती नाही आहे, ते फक्त सत्या आणि मंजूलाच माहिती असतं.
आता मात्र आपण काय पाहतोय, सत्या इकडे मात्र जो काही त्यांचा प्लॅन ठरला आहे, त्यांनी जो काही प्लॅन ठरवला आहे त्यामध्ये आता रात्री कसल्याही परिस्थितीत मंजू ती फाईल काढणारच आहे. मंजू आता सत्याबरोबर जाणार आहे. बरोबर जयड्याने सगळा प्लॅन आता मंजूला सांगितला आहे. सगळं त्यांचं आता ठरलेलं असतं. आता सगळा प्लॅन मंजूला समजावून सांगण्यात येतो आणि इकडे जी फाईल आहे तिकडे बरोबर आता सत्या जातो. आता मात्र प्रेक्षकांनो, इकडे तू काही काळजी करू नको वाघमारे, बिंदास्त तुम्ही राहा, मी आहे ना इथे, असं म्हणून सत्या तिला धीर देतो. सत्या जयड्याला म्हणतोय लवकरात लवकर आपल्याला मात्र आता काम करावं लागणार आहे. तात्यासाहेबांची माणसं जागी आहेत, जरा त्यांची पेंगापेंगी होऊ दे, झोपू दे, बरोबर आपण पहाटे पहाटे घरात घुसू, चांगला आता त्यांची फजिती करू आणि मंजू वहिनी आणि हे सगळं तुझ्या वहिनीला आणि त्या फाईलला बाहेर काढू. आता मात्र प्रेक्षकांनो सगळे झोपलेले असतात. तिच्या रूममध्ये आता सैतान आर्यन मात्र आलाय. तिला वाटतं की सत्याच आलाय आणि ती म्हणते तू आलास, काय करतोयस तू? तेव्हा तोंडावर आता मफलर बांधलेली व्यक्ती तिला दिसते. तिला तर कळतं की हा सत्या नाही आहे. इकडे मात्र जेव्हा ती लाईट लावते समोर तिला आर्यन दिसतो. पण प्रेक्षकांनो तिने बरोबर आता आंधळ्याची ॲक्टिंग चालू केली, जसं काही तिला काहीच दिसत नाही. आर्यन तिच्या समोर असतो, तो तिच्याकडे हसत पाहत असतो, पण मंजूला काही दिसत नाही असं त्याला वाटतं. आता मात्र आर्यन इकडे खूपच मोठा घाणेरडा डाव रचतोय. प्रेक्षकांनो मंजूला छेडायचा डाव करलाय. पूर्वाने त्याला समजावलं तरीसुद्धा त्याने ऐकलेलं नाही आहे. तो आता पटकन दरवाजा काढतो, बाहेर पळून जातो. मंजू मात्र उठली, तिने लाईट लावले, तिला मात्र काहीच कळत नाही. पण मंजू मात्र आता हादरली की घरात आर्यन कसा आला. तात्यासाहेबांच्या समोर जाऊन आता आर्यन उभा आहे. तात्या म्हणतात तुला किती वेळा सांगितलं येऊ नकोस, का आलास इथं मरायला? तेव्हा मात्र तात्यासाहेब तुम्ही मला अडवू शकत नाही. तात्या मात्र आता त्यांचा प्लॅन चौपट होईल या भीतीने आर्यनला एकच थोबाडीत देतात. आता तू माझ्या प्लॅनवर पाणी फिरवू नकोस, सगळा प्लॅन तू पाण्यात घालू नको, असं तात्यासाहेब त्याला आता बोलत असतात. तेवढ्यात मंजू मात्र आता आली आहे. तिला आर्यन दिसलाय. तिला आता तेच वाटतं आर्यन इतक्या बिंदास्त तात्याच्या घरात कसा येऊ शकतो, तात्यासाहेबांनी आर्यनच्या थोबाडीत का दिली? आणि इतकं मात्र आता सुनंदासुद्धा तात्यांना म्हणते तात्यासाहेब अहो आपल्या पोराला असं कोण मारतं का? इकडे मात्र मंजूला मोठा धक्का बसतो. मंजू स्वतःचा मोबाईल काढते, लगेच आता सत्याचं फोन करून त्याला इन्फॉर्म करते असं असं चाललंय. आर्यनचं तात्याचं काहीतरी नातं आहे. बहुतेक सुनंदाच्या बोलण्यावरून असंच वाटतंय की तात्यांचा तो मुलगा आहे. तात्यासाहेबांचं बोलणं, आर्यनसोबतचं जे काही बोलणं आहे ती सगळं रेकॉर्ड करते आणि फाईल मानिनी सगळं तिला माहिती आहे. आता मात्र प्रेक्षकांनो आर्यनचा तात्यासाहेबाचं काय नातं आहे हे सुद्धा मंजूच्या फायनली पुढे आले. आता ती खूप मोठा प्लॅन करते. मानिनीला आपण इथून घेऊन जाऊ शकतो, फाईलही आपल्याला मिळू शकते आणि आर्यनसुद्धा आपल्याला सापडू शकतो. हा तिसरा प्लॅन मात्र प्रेक्षकांनो त्यांचा ठरला आहे. आज जर आर्यन इथे थांबला तर मात्र आर्यन गेला खड्ड्यात. मंजूने ठरवलंय. तात्यासाहेब आर्यनचे दणका भांडण लागलेले असतात. आर्यन काही ऐकायला तयार नाही आहे. अरे जा इथून, तुझं तोंडसुद्धा दाखवू नको, तुला सांगितलं नाही इथे येऊ नको, तायडीने सांगितलं होतं ना तुला बबडीनं येऊ नको म्हणून. आता मात्र ही आजची रात्र शेवटची, याच्यानंतर तू यायचं नाही आहे. आता मात्र प्रेक्षकांनो आर्यन रात्रभर इथेच राहणार हे मात्र मंजूला कळलंय. सत्या तुला माहिती आहे का, तुला खतरनाक न्यूज मी देणार आहे आणि आर्यन तात्यासाहेबांचा मुलगा आहे ही गोष्ट मला कळली. आता मात्र सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता मात्र त्यांना त्यांचा प्लॅन रद्द करावा लागतोय की काय असं झालंय. नाही सत्या, मी आता फाईल घेऊन बरोबर ठेवते आणि जिथं सामान पडलंय तिथून मी आणते आणि आर्यनला आपल्याला पकडायचे, त्याला जेलमध्ये टाकायचे. इकडे वाघमारे तुम्ही काय करताय बरोबर करा. मंजू आता मला मंजूच्या जवळ जायचे, मला मंजूसोबत लग्न करायचे असं आर्यन दिवसा ढवळ्या स्वप्न पाहत असतो. पूर्वावर सुद्धा तो दबाव आणत असतो प्रेक्षकांनो. पण इकडे सत्या आणि मंजू मिळून पूर्वा पाटीलची सुद्धा वाट लावणार आहे, तिच्यावर प्रेशर आणणार आहेत. सगळे कॉन्टॅक्ट, सगळे पत्रकार, सगळीकडून तात्यावर दबाव येणार आहे. कसल्याही परिस्थितीत आर्यन कोण आहे, आर्यननी त्यांना स्वतः आता पकडून पोलिसात दिलं पाहिजे असं लोक आता डिमांड करणार आहेत. इकडे तात्याला मदत करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर पोलीस इन्स्पेक्टर पूर्वा पाटीलच आहे. हीच तात्याला मदत करते हे मात्र आता या दोघांना लवकरच समजणारे होय प्रेक्षकांनो. इकडे जयड्याने बरोबर डाव टाकलाय. पत्रकार वगैरे आणून तात्याला उलटे सुलटे प्रश्न विचारायचा प्रयत्न केलाय. आर्यनला आता पकडायसाठी सकाळची वाट पाहत असतात हे. आर्यन जेव्हा निघतो तेव्हा तो आता तात्यांना नमस्कार करून निघतच असतो. डॅडी साहेब लक्षात ठेवा, तुम्ही काल माझ्या कानाखाली मारली आहे मी घरात आलो म्हणून. मी तुमचा एकुलता एक वारीस आहे आणि तुम्ही माझ्याशी चांगले वागलेले नाही आहात. जोपर्यंत सत्या मंजूमध्ये फूट पडणार नाही तोपर्यंत मी येणार नाही आहे. सत्या जयड्यामध्ये आता फूट पडली. आर्यन तुला माहिती आहे का, आता या नवरा बायकोचं नातंही
तुटून जाणार आहे, त्याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे. आता मात्र तू इथल्या इथं गायब हो, अजिबात अंडरग्राऊंड जा, तू कोणाला दिसू नको, मी फोनवर तुला सगळं कळवतो, मग तू पाहिजे तसा बदला घे. तात्या आर्यनला प्रेमाने समजावतात, पण आर्यन काही ऐकत नाही आहे. कारण आर्यनचा आता गेम मात्र आपला सत्यादादा करणार आहे. जेव्हा सत्या तात्यासाहेबाच्या घराच्या बाहेर येतो प्रेक्षकांनो, तो एकटा नाही तर त्याच्यासोबत सगळे पत्रकार, सगळा मीडिया, सगळे गावकरी तो घेऊन येणार आहे. आणि अचानक हे सगळं बघून तात्याला मात्र घामच फुटलाय. तात्या मात्र पाहतो इकडे तात्याच्या बाजूला आर्यन, सत्या देखील आतमध्ये येणार आणि सगळं तात्याचं बिंग मात्र फुटणार आहे. तात्यासाहेब आर्यनचं काहीतरी संबंध आहे, त्यांचं काहीतरी नातं आहे. तेव्हा तात्यासाहेबाला आता काय बोलावं काहीच कळत नाही आहे. तात्यासाहेबांच्या समोर सत्या मात्र म्हणतो, मला असं वाटतंय की बहुतेक तात्यासाहेबांनी आर्यनला पकडून देण्यासाठी इकडे नक्की बोलावले. तेव्हा मात्र सत्या, तू काही बोलू नको हां, गपचूप बस. खरं तर आता आर्यनला पळायचे प्रेक्षकांनो, पण त्याला अजिबातच पळायचा चान्स नाही आहे. इकडे तात्याला पत्रकार मात्र एकाहून एक प्रश्न विचारतात, एकामागून एक प्रश्नाचा भडीमार करतात. कोण आहे तो? आर्यन तुमचा मुलगा आहे का? तुम्हाला खरं सांगावं लागेल. तात्याने जो डाव केला प्रेक्षकांनो, तात्याने सुद्धा बरोबर सांगितले, याने काय काय गुन्हे केलेत माहिती आहे ना, म्हणूनच मी याला आता तुमच्या ताब्यात देणार आहे. आर्यनला धक्काच बसतो. पोलिसांच्या ताब्यात जर याला दिलं नाही तर मात्र आपले वांदे होतील असं मात्र तात्याला वाटतं. आर्यन आता इकडे तात्याचा हात झटकून पळणार, सत्य देखील पळतो आणि बरोबर आर्यनची घचसांडीच पकडतो. इकडे सत्याला आता कळलेलं असतं की हा नक्की तात्यांचा मुलगा आहे आणि इकडे आर्यनला पकडून पोलिसात द्यायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तात्या, खरंच तुम्ही खूप चांगली व्यक्ती आहात. सत्याने आर्यनला बांधून ठेवलं आहे. पत्रकार बघतात, सगळे बघतात. स्वतःच्या पोराला तात्याने आता पकडून दिले प्रेक्षकांनो, पण जनतेला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की आर्यन तात्यांचा मुलगा आहे. आता मात्र मालिकेत काय होणार आहे? पूर्वा पाटील आता यांना कशी सोडवणार आहे, कसं आता वाचवणार आहे? मानिनीसुद्धा जाईल, फाईलसुद्धा जाईल आणि आर्यनसुद्धा पकडल्या जाणार आहे. तर आता मध्ये आर्यनला जेलमध्ये टाकण्यासाठी खूप मोठा कट रचल्याचा सत्या मंजूचा डाव आहे प्रेक्षकांनो. येणाऱ्या भागात हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.